वेलकम फ्रेंड्स. आज आपण नेक्स्ट सेकंड लेक्चरमध्ये आज आपण सिक्युरिटी लॉज हा जो काही सेकंड पॉईंट आहे चॅप्टर 2 मधला आपला सिक्युरिटी लॉज हा पॉईंट आपल्याला आज कव्हर करायचा आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण त्याच्यामध्ये सिक्युरिटी ॲश्युरन्स बघितलं होतं. तर ह्या लेक्चरमध्ये आपण सिक्युरिटी लॉज किंवा सायबर मध्ये लॉज कुठले कुठले आहेत किंवा त्याच्यामध्ये लॉजची गरज काय आहे किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे सायबर क्राईम्स त्याच्यामध्ये ऑकर होत असतात. ठीक आहे, तर ते आपल्याला आज कव्हर करायचं आहे. ह्या लेक्चरमध्ये आपल्याला कव्हर करायचे ते. आता सिक्युरिटी लॉज एक्झिस्ट येण्याचं किंवा याच्यामध्ये मेन आपल्याला सायबर क्राईमच्या रिलेटेड आपल्याला किंवा सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड जे कुठल्या प्रकारचे लॉज आहेत तर त्याच्यावरती आपल्याला मेन फोकस करायचा आहे. त्याच्यामध्ये सायबर क्राईम म्हणजे काय अगोदर बघूया. त्याच्यामध्ये हे क्राईम कशा प्रकारचे घडतात किंवा त्याच्यामध्ये सिक्युरिटी किंवा लॉजची गरज कशामुळे पडली किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे अटॅक्स त्याच्यावरती होऊ शकतात तर ते आपल्याला अगोदर बघायचं आहे. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये सायबर क्राईम म्हणजे काय ते बघूया. नंतर त्याच्यामध्ये लॉज कुठल्या कुठल्या किंवा ते कशा प्रकारचे असतात किंवा त्या प्रकारचे कशासाठी ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे किंवा का करणं गरजेचं पडलं ते आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. नो डेफिनेशन स्पेसिफाईड इन द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 और एनी अदर लेजिस्लेशन. ठीक आहे, तर सायबर क्राईम त्याच्यामध्ये जो काय आहे तर तो त्याच्यामध्ये त्याला काय असं स्पेसिफिक डेफिनेशन नाही. तर हा सायबर क्राईम किंवा इन्फॉर्मेशन ऍक्ट ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जो काय ऍक्ट होता आयटी ऍक्ट ज्याला म्हणतो आपण, तर 2000 साली तो त्याच्यामध्ये अस्तित्वात आला. ठीक आहे, ऑल क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज डन युजिंग कम्प्युटर्स. सायबर क्राईम म्हणजे काय? सायबर क्राईम म्हणजे काय? ऑल क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज डन युजिंग कम्प्युटर्स, द इंटरनेट, सायबर स्पेस अँड द वर्ल्ड वाईड वेब, त्याला आपण WWW म्हणतो. तर त्याला काय म्हणतो आपण? सायबर क्राईम. ठीक आहे, तर क्राईम म्हणजे काय की थोडक्यात गुन्हा. आपण इन रिअल लाईफ मध्ये आपण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुकीची गोष्ट केली असेल किंवा लॉच्या विरुद्ध गोष्ट केली असेल त्याला मग आपण क्राईम म्हणतो किंवा गुन्हा म्हणतो. ठीक आहे, तर सायबर क्राईम म्हणजे काय की ऑल क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज डन युजिंग कम्प्युटर, की क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये काही गेल्या की जे त्याच्यामध्ये कम्प्युटरचा यूज केलेला आहे ते किंवा इंटरनेटचा यूज असेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज अशा प्रकारच्या असतील की ज्याच्यामध्ये कम्प्युटरचा यूज केला असेल किंवा इंटरनेटचा वापर केला असेल किंवा सायबर स्पेसचा वापर केला असेल किंवा वर्ल्ड वाईड वेब किंवा WWW म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, तर याचा वापर करून काय क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज घडल्या असतील तर त्याला काय म्हणतो आपण? सायबर क्राईम म्हणतो. ठीक आहे, तर हे झाले डेफिनेशन सायबर क्राईमचे. ठीक आहे, की ऑल क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज डन युजिंग कम्प्युटर्स, द इंटरनेट, सायबर स्पेस अँड द वर्ल्ड वाईड वेब इज नोन ॲज सायबर क्राईम. एनी ऑफेन्स इन विच अ कम्प्युटर इज यूज इज अ सायबर क्राईम. सिंपल आपण त्याला म्हणतो की ज्याच्यामध्ये कम्प्युटर यूज केला तर त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो. ते झाली त्याची डेफिनेशन सायबर क्राईमची. नेक्स्ट इज सायबर क्राईम्स कुठल्या कुठल्या प्रकारचे डायग्राम आहे याच्यामध्ये. सायबर क्राईम अगेन्स्ट पर्सन म्हणजे एखाद्या सिंगल पर्सनच्या अगेन्स्ट काय गुन्हा केला असेल तर तो एक प्रकारचा गुन्हा होतो. किंवा त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स द्यायचे म्हटलं तर सायबर स्टॉकिंग, ईमेल स्पूफिंग एटसेट्रा. म्हणजे एका पर्सनच्या अगेन्स्ट म्हणजे एका व्यक्तीचा अगेन्स्ट जर कुठला क्राईम घडला असेल तर त्याच्या हा कॅटेगरीमध्ये येतात. सेकंड आहे क्राईम्स अगेन्स्ट इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी. इंडिव्हिज्युअलची प्रॉपर्टी असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट काय गुन्हा झाला असेल तर तो त्याच्यामध्ये ह्या कॅटेगरीमध्ये येतो. कम्प्युटर वेंडलिझम, ट्रान्समिटिंग व्हायरसेस एटसेट्रा. म्हणजे त्याच्या कम्प्युटर एखाद्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल पर्सनच्या प्रॉपर्टीवरती काय त्याच्यामध्ये त्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट काय क्राईम केला असेल किंवा घडला असेल तर तो हा सेकंड कॅटेगरीमध्ये येतो. आणि थर्ड आहे क्राईम्स अगेन्स्ट गव्हर्नमेंट म्हणजे सायबर टेररिझम. म्हणजे एखाद्या गव्हर्नमेंटचा अगेन्स्ट काय त्याच्यामध्ये क्राईम घडला असेल तर हा थर्ड कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे हे जे काही सायबर क्राईम्स आहेत ते 3 वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये डिव्हाइड केलेले आहेत. तर त्याच्यामधला फर्स्ट आहे क्राईम्स अगेन्स्ट पर्सन. इंडिव्हिज्युअल पर्सनच्या अगेन्स्ट कुठला गुन्हा घडला असेल तर तो ह्या कॅटेगरीमध्ये येतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स द्यायचे म्हटलं तर त्याच्यामध्ये सायबर स्टॉकिंग असेल किंवा ईमेल स्पूफिंग असेल. ठीक आहे, अशा प्रकारचे एक्झाम्पल त्याच्यामध्ये देता येतील. सेकंड आहे क्राईम्स अगेन्स्ट इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी. इंडिव्हिज्युअल पर्सनच्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट कुठला गुन्हा घडला असेल तर हा गुन्हा हा सेकंड कॅटेगरीमध्ये येतो. त्याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत? कम्प्युटर वेंडलिझम आहे, ट्रान्समिटिंग व्हायरसेस आहेत किंवा त्याच्यामध्ये फायरवॉलच्या अगेन्स्ट किंवा त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही रॅन्समवेअर किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही अटॅक्स असतील तर ते सर्व याच्यामध्ये येतील. क्राईम्स अगेन्स्ट गव्हर्नमेंट. ठीक आहे, हा थर्ड टाइप आहे. तर क्राईम्स अगेन्स्ट गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये टेररिझम. ठीक आहे, टेररिझम हा त्याच्यामध्ये
सायबर टेररिझम हा एक त्याच्यामध्ये पार्ट येतो. ते झाले डिवायडेशन. सायबर क्राईम्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात, एका सिंगल पर्सन अगेन्स्ट असेल किंवा सिंगल पर्सनच्या प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट असेल किंवा गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट असेल. ठीक आहे. नेक्स्ट, सायबर क्राईम्स पनिशेबल बाय लॉ. तर लॉ नुसार कुठल्या कुठल्या प्रकारचे सायबर क्राईम्स जे पनिशेबल आहेत की जे शिक्षेस पात्र आहेत, अशा प्रकारचे लॉ क्राईम्स कुठले कुठले आहेत. त्याच्यामधला फर्स्ट आहे, काही कुठले आपण त्याच्यामधले काही क्राईम्स बघूया की जे पनिशेबल आहे. त्याच्यामधला फर्स्ट आहे हॅकिंग. ठीक आहे. तर हॅकिंग म्हणजे काय, अनऑथराइज्ड अटेम्प्ट्स टू बायपास द सिक्युरिटी मेकॅनिझम ऑफ अँड इन्फॉर्मेशन सिस्टीम्स टू गेन ऍक्सेस टू प्रोग्राम्स, डेटा अँड नेटवर्क रिसोर्सेस. ठीक आहे. तर हॅकिंग म्हणजे काय की अनऑथराइज अटेम्प्ट टू बायपास, म्हणजे अनऑथराइज ऍक्सेस थोडक्यात त्याला म्हणतो आपण. अनऑथराइज अटेम्प्ट टू बायपास द सिक्युरिटी मेकॅनिझम ऑफ अन इन्फॉर्मेशन सिस्टीम टू गेन ऍक्सेस टू प्रोग्राम्स, डेटा अँड नेटवर्क रिसोर्सेस. म्हणजे काय प्रोग्राम्स असेल किंवा डेटा असेल किंवा नेटवर्क रिसोर्सेस असेल तर त्याला अनऑथराइज अटेम्प्ट टू किंवा अनऑथराइज ऍक्सेस त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. तर तो असेल तर त्याला काय म्हणतो आपण, हॅकिंग म्हणतो. पनिशमेंट अंडर आयटी अमेंडमेंट ऍक्ट 2008, इम्प्रिझनमेंट अप टू 3 years और फाईन अप टू 5 lakh रुपीज और बोथ. तर हॅकिंग अशा प्रकारे केले असेल तर त्याच्यासाठीचा हा एक त्याच्यामधला क्राईम आहे हॅकिंग. तर हॅकिंग केली असेल तर त्याच्यामध्ये आयटी ऍक्ट नुसार, आयटी अमेंडमेंट ऍक्ट जो आहे 2008चा, तर त्यानुसार त्याच्यामध्ये 3 किंवा अप टू 3 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये तुरुंगवास होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये 5 लाखापर्यंत त्याच्यामध्ये फाईन घेतला जाऊ शकतो. ठीक आहे. तर हा एक त्याच्यामधला हॅकिंग हा एक क्राईम आहे, त्याच्यासाठीचा लॉ ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. सेकंड आहे डेटा थेफ्ट. विदाउट परमिशन ऑफ द ऑनर, an attempt is made to download, copy or extract any data or information from a computer system, network or any removable storage medium. तर डेटा थेफ्ट झाला असेल म्हणजे डेटाची चोरी झाली असेल. ठीक आहे. तर डेटा म्हणजे काय माहिती असेल तर एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनची, पर्सनची असेल किंवा त्याच्यामध्ये काय त्याचा प्रायव्हेट डेटा असेल तर तो डेटा त्याच्यामध्ये डाउनलोड केला असेल त्याच्या परमिशन शिवाय. ठीक आहे. कॉपी केला असेल किंवा एक्स्ट्रॅक्ट केला असेल किंवा इन्फॉर्मेशन फ्रॉम कम्प्युटर सिस्टीम, नेटवर्क और एनी रिमूव्हेबल स्टोरेज मीडियम. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, डेटा थेफ्ट म्हणतो. ठीक आहे. तर हा सुद्धा त्याच्यामध्ये डेटा थेफ्टचा गुन्हा सुद्धा हा शिक्षेस पात्र असतो. नेक्स्ट, स्प्रेडिंग व्हायरसेस और वर्म्स. Viruses are harmful programs which can send a person's data to a third party, delete data on a computer, mess up with system and render it unusable, install unwanted files on the system. ठीक आहे. तर अशा प्रकारचे काही त्याच्यामध्ये हे असतील ऍक्टिव्हिटीज असतील किंवा त्याच्यामधले क्राईम्स असतील की त्याच्यामध्ये स्प्रेडिंग व्हायरसेस और वर्म्स. म्हणजे हॅकर्स किंवा याच्या प्रकारचे जे काही क्राईम करणारे हे असतात ते काय करतात, व्हायरस स्प्रेड करतात. ठीक आहे. किंवा वर्म्स स्प्रेड करतात. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं की त्याच्यामध्ये विच कॅन सेंड अ पर्सन्स डेटा टू अ थर्ड पार्टी. वर्म्स काय करतात की तुमच्या कम्प्युटर असेल त्या कम्प्युटरवरती ते इन्स्टॉल होतात, ऑटोमॅटिकली इन्स्टॉल होतात. तर त्याच्यामधला तुमच्या कम्प्युटर मधला डेटा आहे तर तो डेटा काय करतात, थर्ड पार्टीला काय करतात, तो ट्रान्सफर करतात. ठीक आहे. किंवा तुमच्या कम्प्युटर मधला डेटा डिलीट करणं किंवा मेसअप विथ द सिस्टीम अँड रेंडर इट अनयुजेबल. म्हणजे तुमच्या सिस्टीमला काहीतरी त्याच्यामध्ये टेम्पर करणं आणि ते तुमची सिस्टीम अनयुजेबल करणं किंवा इन्स्टॉल अनवॉन्टेड फाईल्स, म्हणजे अनवॉन्टेड फाईल्स त्याच्यामध्ये इन्स्टॉल करणं सिस्टीमवरती. तर अशा प्रकारचे टास्क त्याच्यामध्ये त्या वर्म्स थ्रू केले जाऊ शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारचा जो काही गुन्हा आहे तर तो सुद्धा शिक्षेस पात्र असतो. ठीक आहे. स्प्रेडिंग व्हायरसेस अँड वर्म्स. नेक्स्ट इज आयडेंटिटी थेफ्ट, a form of fraud in which a person pretends to be someone else by assuming the other person's identity. आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे काय की दुसऱ्या कोणाची तरी आयडेंटिटी चोरणं आणि
तोच पर्सन आहे असं दाखवून त्याच्यामध्ये बिहेवियर करणं. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतो आपण आयडेंटिटी थेफ्ट. अंडरटेकन टू ऍक्सेस रिसोर्सेस ऑर ऑब्टेन क्रेडिट अँड अदर बेनिफिट्स इन दी विक्टिम्स नेम. म्हणजे दुसऱ्याच्या नावाने काय करणं, आयडेंटिटी दुसऱ्याची आहे असं दाखवणं आणि त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर रिसोर्सेसला ऍक्सेस करणं, तर त्याला काय म्हणतो आपण आयडेंटिटी थेफ्ट म्हणतो. नेक्स्ट आहे ईमेल स्पूफिंग. अ टेक्निक यूज्ड बाय हॅकर्स टू सेंड मेल्स इन विच सेंडर्स ऍड्रेस अँड अदर पार्ट्स ऑफ द मेल आर अल्टर्ड. ईमेल स्पूफिंग म्हणजे काय, अ टेक्निक यूज्ड बाय हॅकर्स टू सेंड ईमेल्स इन विच सेंडर्स ऍड्रेस अँड अदर पार्ट्स ऑफ द मेल आर अल्टर्ड. म्हणजे हे एक अशा प्रकारचं टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये काय केलं जातं की हॅकर थ्रू मेल्स सेंड केले जातात, त्याच्यामध्ये सेंडरचा ऍड्रेस आणि अदर पार्ट्स ऑफ द मेल आर अल्टर. म्हणजे त्याच्यामधला जे काही मेल सेंडरचा ऍड्रेस असेल किंवा त्याच्यामधला जे काही कंटेंट असेल तर त्याच्यामध्ये चेंज केलं जातं, तर त्याला काय म्हणतो आपण ईमेल स्पूफिंग म्हणतो. दिस मेथड इज यूज टू डिस्गाइज द ऍक्च्युअल मेल ऍड्रेस फ्रॉम विच फिशिंग अँड स्पॅम मेसेजेस आर सेंड. तर त्याचा मेन मोटिवेशन असतं टू ट्रिक्स युजर्स इन टू प्रोव्हाइडिंग पर्सनल अँड कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे आता तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की तुम्हाला अशा प्रकारचे मेल येत असतात की त्यामध्ये तुम्हाला एवढ्या लाखाचं बक्षीस लागलेलं आहे किंवा अशा प्रकारचे तुम्हाला हे आहे ऑफर आहे की ज्यामध्ये आणि तुम्हाला त्यासाठी तुमची इन्फॉर्मेशन सेंड करा, म्हणजे तुमचे अकाउंट डिटेल्स सेंड करा की तुम्हाला ते जर बक्षीस हवे असेल तर तुमचे अकाउंट इन्फॉर्मेशन सेंड करा. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे त्याच्यामध्ये ईमेल स्पूफिंग त्याच्यामध्ये केले जाऊ शकते, जेणेकरून तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन असेल किंवा तुमचे काय अकाउंटचे डिटेल्स असतील तर अशा प्रकारचे त्यांना सेंड केले जातील आणि त्याच्यात तो मिसयूज करणार असेल. ठीक आहे, तशा प्रकारचा जो काय क्राईम आहे तर तो याच्यामध्ये ईमेल स्पूफिंग मध्ये येत असतो. तर हे काही एक्झाम्पल्स झाले की कुठल्या कुठल्या प्रकारचे सायबर क्राईम्स आहेत की जे पनिशेबल आहेत बाय लॉ नुसार ते पनिशेबल्स आहेत. तर पनिशेबल कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये सायबर क्राईम्स आहेत. फर्स्ट आहे हॅकिंग केली असेल तर त्याच्यामध्ये हॅकिंग म्हणजे अनऑथराइज अटेम्प्ट टू बायपास दी सिक्युरिटी मेकॅनिझम असेल. नंतर आहे डेटा थेफ्ट, डेटाची चोरी केली असेल तर ते पण त्याच्यामध्ये पनिशेबल आहे. स्प्रेडिंग व्हायरसेस ऑर वर्म्स, ठीक आहे, व्हायरसेस किंवा वर्म्स स्प्रेड करणं हा सुद्धा एक त्याच्यामध्ये सायबर क्राईम आहे. नंतर आयडेंटिटी थेफ्ट, ठीक आहे, आयडेंटिटी चोरी करणं हे सुद्धा एक त्याच्यामध्ये हे आहे. नंतर ईमेल स्पूफिंग, ईमेल स्पूफिंग करणं हे सुद्धा एक त्याच्यामध्ये सायबर क्राईम आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे हे 5 वेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम आहेत की जे पनिशेबल आहेत लॉ नुसार. नेक्स्ट इज सायबर इंट्रुजन ड्युरिंग फेब्रुवारी 2013. म्हणजे त्याच्यामध्ये काही हे आहेत म्हणजे पर्सेंटेज आहे की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अटॅक्सचं पर्सेंटेज. आता एक डेटा जुना आहे त्याच्यामधला लेटेस्ट डेटा ह्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये 2013 फेब्रुवारी 2013 मध्ये फिशिंगचे अटॅक्स किती होते किंवा व्हायरसचे अटॅक्स किती होते किंवा नेटवर्क स्कॅनिंगचे किती अटॅक्स होते किंवा अदर अटॅक्स किती होते. त्याच्यामध्ये जास्त जे पर्सेंट आहे ते सगळ्यात जास्त पर्सेंट जे आहे ते अटॅक्सचं ते आहे फिशिंगचं पर्सेंट जास्त आहे. त्याच्यानंतर जे काय पर्सेंट आहे तर ते आहे त्याच्यामध्ये व्हायरसचा अटॅक आहे, नंतर आहे नेटवर्क स्कॅनिंग आणि अदर काय त्याच्यामध्ये आहे तर ते त्याच्यामध्ये अशा प्रकारचे अटॅक त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यातून आपल्याला काय दिसतं की फिशिंगचे अटॅक जे आहेत किंवा क्राईम जे आहेत ते त्याच्यामध्ये जास्त पर्सेंटेज आहे. नेक्स्ट इज सायबर लॉ. हे सायबर लॉ काय आहे किंवा त्याच्यामध्ये त्याची गरज काय पडली ते बघूया आपण याच्यामध्ये. सायबर लॉ इज द लॉ गव्हर्निंग सायबर स्पेस. सायबर स्पेस इज अ व्हेरी वाइड टर्म अँड इन्क्लुड्स कम्प्युटर्स, नेटवर्क, सॉफ्टवेअर, डेटा स्टोरेज डिव्हाइसेस. आता सायबर स्पेस इज अ लॉ गव्हर्निंग सायबर स्पेस. म्हणजे सायबर लॉ म्हणजे काय की सायबर स्पेस साठीचा तो लॉ आहे. ठीक आहे, आणि सायबर स्पेस म्हणजे काय, इट इज अ व्हेरी वाइड टर्म अँड इन्क्लुड्स कम्प्युटर्स, नेटवर्क, सॉफ्टवेअर अँड डेटा स्टोरेज डिव्हाइसेस. याला ह्या सर्वांना एकत्रित मिळून काय म्हणतो आपण सायबर स्पेस. सायबर स्पेस म्हणजे काय की तुमचा कम्प्युटर असेल, नेटवर्क असेल, सॉफ्टवेअर असेल किंवा डेटा स्टोरेज डिव्हाइसेस असतील तर ह्या सर्वांना क्लबली आपण काय म्हणतो याच्यामध्ये सायबर स्पेस म्हणतो. लॉ होल्ड्स द रूल्स ऑफ कंडक्ट that have been approved by the government which are in force over a certain territory and which must be obeyed by all persons on that territory. ठीक, तर लॉ म्हणजे काय की त्याच्यामध्ये किंवा सायबर लॉ ही काय म्हणतो की एक पर्टिक्युलर टेरिटरी असेल की ज्याच्यामध्ये काय केलं जातं की आपण त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर
लॉ काय करतो, गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेला असतो आणि तो काय करतो की त्याच्यामध्ये प्रत्येकाने तो ओबे केला पाहिजे किंवा फॉलो केला पाहिजे त्या टेरिटरीमध्ये. ठीक आहे, तर इथं टेरिटरी कुठला आहे किंवा त्याच्यामध्ये एरिया कुठला आहे, याच्यामध्ये सायबर स्पेस आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा जो काय लॉ आहे तर तो कुठल्या ह्याच्यावरती आहे, सायबर स्पेस वरती त्याला तो अप्लाय केलेला आहे, तो अप्रूव्ह केलेला आहे आपल्या गव्हर्नमेंटने. आणि तो त्या टेरिटरीमध्ये काम करणारे जे काही पर्सन्स असतील त्यांनी तो काय केला पाहिजे, ओबे केला पाहिजे, म्हणजे तो फॉलो केला पाहिजे. तर हा सायबर लॉ आहे. आता हे आपल्या याच्यामध्ये इंडिया नॅशनल काय सिक्युरिटी लॉज आहेत, ते लॉज त्याच्यामध्ये हे सर्वच सिक्युरिटीच्या रिलेटेड लॉज आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामधले सायबर लॉज आपण बघणार आहोत त्याच्यामधले, पण हे ऍक्च्युली पूर्ण सिक्युरिटी लॉज आहेत. ठीक आहे, तर 1950 1969 तर हा प्रिव्हेंटिव्ह डिटेक्शन ऍक्ट आहे, तर तो 1950 1969 ला आला होता. 1958 ते म्हणजे हे जे काही लॉज आहेत तर ते लॉ कुठून कुठपर्यंत ते होते, म्हणजे तो लॉ कधी आला आणि तो कुठपर्यंत तो अवेलेबल होता किंवा तो इन्फोर्स होता. तर याच्यामध्ये 1950 ला प्रिव्हेन्शन डिटेक्शन ऍक्ट आला होता, तो 1969 पर्यंत होता. 1958 ला आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर्स ऍक्ट आला होता, सिक्युरिटी रिलेटेड लॉज होता, तो आतापर्यंत तो चालूच आहे. 1967 ला अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट आला होता, तर तो पण अजून कंटिन्यू आहे. मेंटेनन्स 1971 ते 77 दरम्यान एक लॉ होता, तो मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट, इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट रिलेटेड हा एक ऍक्ट होता. 1980 ला एक लॉ आला, नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट आलेला आहे, तर तो आतापर्यंत तो कंटिन्यू चालू आहे. 85 to 95 एक लॉ होता, टेररिस्ट अँड डिस्ट्रक्टिव्ह ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट होता. आणि 2001 ते 2004 एक प्रिव्हेन्शन ऑफ टेररिझम ऍक्ट. ठीक आहे, तशा प्रकारचे काही सिक्युरिटी लॉज आहेत की ते काय चालू आहेत, काय याच्यामध्ये बंद झाले. नेक्स्ट आहे नीड फॉर सायबर लॉ. सायबर लॉची गरज काय आहे किंवा कशासाठी ते सायबर लॉ इम्प्लिमेंट केलेले आहेत. सायबर स्पेस इज अन लिमिटलेस डायमेन्शन दॅट इज इम्पॉसिबल टू गव्हर्न अँड रेग्युलेट युजिंग कन्व्हेन्शनल लॉज. ठीक आहे, तर मेन पर्पज जो काय किंवा सायबर लॉ इम्प्लिमेंट करण्याचा किंवा त्याच्यामध्ये गरज काय पडली, तर त्याचं मेन गरज काय कशामुळे पडलं की सायबर स्पेस इज अन लिमिटलेस डायमेन्शन, म्हणजे सायबर स्पेस ही खूप वास्ट आहे, खूप वास्ट किंवा खूप मोठा एरिया आहे किंवा खूप मोस्ट त्याच्या डायमेन्शन्स आहेत की दॅट इज इम्पॉसिबल टू गव्हर्न अँड रेग्युलेट युजिंग कन्व्हेन्शनल लॉज. म्हणजे कन्व्हेन्शनल जे काय लॉज आहेत की त्याच्यानुसार त्यांना रेग्युलेट करणं किंवा ते गव्हर्न करणं की हे इम्पॉसिबल आहे, कारण की त्याच्या खूप मोठ्या लिमिटलेस डायमेन्शन्स आहेत. सायबर स्पेस इज ऍब्सोल्युटली ओपन फॉर पार्टिसिपेशन बाय ऑल, म्हणजे त्याला सायबर स्पेस मध्ये कुणीही त्याच्यामध्ये एंटर करू शकतं किंवा कुणीही त्याला ऍक्सेस करू शकतं. तर याच्यामुळं हा सायबर लॉची गरज पडली. अ सॉफ्टवेअर सोर्स कोड वर्थ crores of rupees or a movie can be pirated across the globe within hours of their release. तर हे सायबर लॉची गरज कशा पडली की त्याच्यामध्ये एखादा इम्पॉर्टंट सॉफ्टवेअरचा कोड असेल, ठीक आहे, एखादा सोर्स कोड असेल. सोर्स कोड म्हणजे काय की एखादा सॉफ्टवेअर असेल त्याचा जो काही कोड आहे तर त्याला आपण सोर्स कोड म्हणतो. ठीक आहे, तर तो सोर्स कोड त्याची प्राइस त्याची क्रोर्स मध्ये असेल. ठीक आहे, और एखादी मूवीज आपण बघतो की एखादी मूवी रिलीज झाली की त्याची ती पायरेटेड कॉपीज आपल्याकडे लगेच येतात. ऍक्च्युली मूवी रिलीज झाली की ती मूवी प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन बघणं अपेक्षित असतं, पण तो जो काही मूवी आहे तर त्याची पायरेटेड कॉपी लगेच रिलीज होते. पायरेटेड कॉपी आपल्याकडे कुठून नाही कुठून ती येत असते. ठीक आहे, म्हणजे हा काय झालाय की त्याच्यामध्ये क्राईमच झाला की चुकीचे ते त्या पर्सनच्या याच्यानुसार तो काय होतो त्याच्यामध्ये आपण ते तो मूवी त्याच्यामध्ये त्याचा शिव होत असतो, म्हणजे तो मूवी सगळीकडे रिलीज होतो. रिलीज म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणतो, आपण त्याला मध्ये तो प्रत्येकाला डाउनलोड करता येतो किंवा तो थ्रू द इंटरनेट किंवा थ्रू द मीडिया तो काय होतो ट्रान्सफॉर्म केला जातो. हेन्स टू स्टॉप दिस टाइप ऑफ क्राईम अँड टू गव्हर्न द सायबर स्पेस वेरियस सायबर लॉज वर मेड. म्हणजे अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ती पायरेसी जी केली जाते, ठीक, ती पायरेसी असेल किंवा त्याच्यामध्ये कुठलाही सोर्स कोड त्याच्यामध्ये थेफ्ट केला जाऊ शकतो. ठीक, अशा प्रकारच्या क्राईम्सला आळा घालण्यासाठी त्याच्यामध्ये सायबर लॉज बनवण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये इंडियामधले सायबर लॉज जे आहेत की ज्याला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट हा 2000 ला आला होता. नंतर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट मध्ये जो काही 2000 ला जो काही
आयटी ऍक्ट जो आला होता तर त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट काय सुधारणा केल्या होत्या 2008 मध्ये, त्याच्यामध्ये काही लॉज आहेत. आता आयटी ऍक्ट 2000 मध्ये काय होतं की दी प्रायमरी सोर्स ऑफ सायबर लॉ इन इंडिया इज दी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000, आयटी ऍक्ट 2000 ज्याला म्हणतो आपण, विच केम इन टू फोर्स ऑन 17 ऑक्टोबर 2000. म्हणजे जो काय आयटी ऍक्ट 2000 आहे तर तो कधी आला एन्फोर्समेंट मध्ये किंवा कधी तो इम्प्लिमेंट झाला तर तो 17 ऑक्टोबर 2000 ला साली तो इम्प्लिमेंट झाला. सेकंड, द प्रायमरी पर्पज ऑफ the act is to provide legal recognition to electronic commerce and to facilitate the filling of electronic records with the government. ठीक आहे, त्याचा पर्पज जो काय ऍक्ट आला होता आयटी ऍक्ट 2000, त्याचा मेन पर्पज काय होता, द ऍक्ट इज टू प्रोव्हाइड लीगल रेकॉग्निशन टू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स अँड टू फॅसिलिटेट द फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स विथ द गव्हर्नमेंट. म्हणजे गव्हर्नमेंटच्या रिलेटेड काही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स असतील तर ते फिल करणं, फॅसिलिटी त्याची प्रोव्हाइड करणं, हे त्याच्यामध्ये मेन त्याचा पर्पज होता. The IT Act also penalizes various cyber crimes and provides strict punishments, imprisonment, terms up to 10 years and compensation up to 1 crore. ठीक आहे, म्हणजे हा जो काय ऍक्ट आलेला आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे त्याच्यामध्ये काही हे आहेत की पनिशमेंट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 10 वर्षापर्यंत त्याच्यामध्ये तुरुंगवास होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये 1 करोड पर्यंत त्याच्यामध्ये पेनल्टी बसू शकते. Information Technology Certifying Authority Regulations 2001 came into force on 9 July 2001. They provide further technical standards and procedures to be used by the certifying authority. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट म्हणजे 2000 ला जो काय ऍक्ट आला होता त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट मध्ये काय सुधारणा त्याच्यामध्ये केल्या तर ते 2008 मध्ये. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज बॉट major amendments to ITA 2000 in form of the Information Technology Amendment Act 2008. म्हणजे 2000 ला जो काय आयटी ऍक्ट आला होता तर त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट करून 2008 ला त्याच्यामध्ये सुधारणा करून तो ऍक्ट नवीन याच्यामध्ये एन्फोर्समेंट मध्ये आणलेला आहे. आयटीए अमेंडमेंट 2008, ठीक आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट ऍक्ट म्हणजेच आयटी AA 2008 as the new version of Information Technology Act 2000 is often referred as provided additional focus on information security. म्हणजे याच्यामध्ये मेन पर्पज किंवा मेन फोकस कशावर होता, इन्फॉर्मेशनच्या सिक्युरिटी वरती. It has added several new sections on offenses including cyber terrorism and data protection. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही न्यू सेक्शन्स किंवा नवीन सेक्शन त्याच्यामध्ये ऍड केले आहेत. त्याच्यामध्ये काय होतं, सायबर टेररिझम किंवा डेटा प्रोटेक्शन, सायबरचं टेररिझम असेल किंवा डेटा प्रोटेक्शन असेल तर ते त्यामध्ये प्रोव्हाइड केलं होतं. अ सेट ऑफ रूल्स रिलेटिंग टू सेन्सिटिव्ह पर्सनल इन्फॉर्मेशन अँड रिस्पॉन्सिबल रिझनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस मेन्शन्ड इन ऍक्सेस सेक्शन 43A of the ITAA 2008 was released in April 2011. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनच्या पर्सनल इन्फॉर्मेशन किंवा रिझनेबल सिक्युरिटी प्रॅक्टिसेस असतील त्याच्या रिलेटेड काय त्याच्यामध्ये अमेंडमेंट्स केल्या होत्या एप्रिल 2011 मध्ये. नेक्स्ट इज व्हॉट इज सायबर सिक्युरिटी. त्याच्यामध्ये मेन 2 आपण लॉ बघितले, त्याच्यामध्ये सायबर लॉज 2 त्याच्यामध्ये आहेत सध्या. एक आहे की जो सायबर सिक्युरिटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी ऍक्ट 2000 तो आला होता 2000 मध्ये आणि त्याच्यामध्ये त्याच लॉ मध्ये 2008 मध्ये सुधारणा केली, त्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अमेंडमेंट ऍक्ट 2008. What is cyber security? Cyber security is a branch of computer security specifically related to the internet. मेन त्याचा रिलेटेड आहे तो इंटरनेटच्या रिलेटेड आहे. इट्स ऑब्जेक्टिव्ह इज टू इस्टॅब्लिश रूल्स अँड मेजर टू यूज अगेन्स्ट अटॅक्स ओव्हर द इंटरनेट. सायबर सिक्युरिटीचा त्याचा मेन पर्पज काय की त्याच्यामध्ये इंटरनेट वरून जे काही अटॅक्स होतात, ठीक आहे, तर त्याच्या रिलेटेड रूल्स किंवा मेजर्स त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करणं हे त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह होतं. इट्स ऑब्जेक्टिव्ह इज टू इस्टॅब्लिश रूल्स अँड मेजर्स टू यूज अगेन्स्ट अटॅक्स ओव्हर द इंटरनेट.
हे सायबर सिक्युरिटीचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, तर डिफेंड अस फ्रॉम क्रिटिकल अटॅक्स. सायबर सिक्युरिटी जे काही अटॅक्स ऍडव्हान्टेज आहेत त्याचे मेन ऍडव्हान्टेज फर्स्ट आहे डिफेंड अस फ्रॉम क्रिटिकल अटॅक्स. क्रिटिकल अटॅक्स असतील त्याच्यापासून डिफेंड करणं. ब्राउज द सेफ वेबसाईट आपण ब्राउज करू शकतो. इंटरनेट सिक्युरिटी प्रोसेस ऑल द इनकमिंग अँड आउटगोईंग डेटा ऑन अवर कम्प्युटर. आपल्या कम्प्युटरवरती जे काही इनकमिंग किंवा आउटगोईंग डेटा असेल तर त्याचं सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं. सिक्युरिटी विल डिफेंड फ्रॉम हॅक्स अँड व्हायरसेस. व्हायरसेस पासून किंवा हॅकर्स पासून त्याचं डिफेंड करणं. The security developers will update their database every week once, hence the new virus also deleted. नवीन व्हायरस त्याच्यामध्ये डिलीटेड केलं जातं जेणेकरून त्याच्यामध्ये अँटीव्हायरस अपडेट केला जातो. सायबर सिक्युरिटीच्या काही सेफ्टी ऍक्शन्स आहेत. ठीक आहे, सेफ्टी ऍक्शन्स की जेणेकरून आपण अशा प्रकारच्या जे काही सायबर सिक्युरिटी अटॅक्स होतात किंवा सायबर सिक्युरिटीचे क्राईम्स होतात त्याच्यापासून वाचण्यासाठी काही सेफ्टी मेजर्स आहेत की ते सेफ्टी मेजर्स प्रत्येकाने फॉलो करणं गरजेचं असतं. त्याच्यामधलं फर्स्ट आहे इन्स्टॉल ओएस और सॉफ्टवेअर अपडेट्स. म्हणजे आता हे कम्प्युटरच्या रिलेटेड काही टर्म्स आहेत की ज्यामध्ये सॉफ्टवेअर अपडेट्स असतील किंवा ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करणं प्रॉपरली किंवा सॉफ्टवेअर असेल त्याच्या ओएसच्या अपडेट्स असतील त्या अपडेट्स कंटिन्युअसली करणं गरजेचं असतं जेणेकरून ह्या अपडेट्स म्हणजे काय असतात की त्याच्यामध्ये जे काही त्याच्यामध्ये रिसेंट ऍक्टिव्हिटीज होतात किंवा रिसेंट त्याच्यामध्ये बग्स फाइंड आउट होतात ते त्याच्यावरती सोल्युशन्स फाइंड आउट करून त्याच्यामध्ये अपडेट्स आलेले असतात. ते अपडेट्स आपण अपडेट करणं किंवा आपल्या सिस्टीम मध्ये त्याचं अपडेशन करणं गरजेचं असतं. जसं की आपण तुम्ही मोबाईल वापरता मोबाईलमध्ये पण त्याच्यामध्ये जे काय आपले ओएस असते अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम असते त्याच्या काय करत जातात अपडेट्स आपण त्याच्यामध्ये येत असतात ते अपडेट करणं गरजेचं असतं. तर हे त्याच्यामधलं फर्स्ट त्याच्यामध्ये सेफ्टी ऍक्शन आहे की तुम्ही त्याच्यामध्ये ओएसचे किंवा सॉफ्टवेअरचे अपडेट्स त्याच्यामध्ये इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. सेकंड इज रन अँटीव्हायरस सॉफ्टवेअर. म्हणजे तुमच्या याच्यामध्ये अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. नेक्स्ट इज थर्ड इज प्रिव्हेंट आयडेंटिटी थेफ्ट. आयडेंटिटी थेफ्ट त्याच्यामध्ये होत असेल तर अशा प्रकारचे त्यांना प्रिव्हेंट करणं गरजेचं आहे. नेक्स्ट प्रोटेक्ट पासवर्ड. पासवर्ड तुमचे जे काय ते प्रोटेक्ट करणं ते कुठेही कुणाला इझिली ऍक्सेस होता कामा नये. नेक्स्ट अवॉइड स्पायवेअर ऑर ऍडवेअर. हे जे काय ऍडवेअर असतील किंवा स्पायवेअर असतील ते अवॉइड करणं. टर्न ऑन पर्सनल फायरवॉल्स. म्हणजे फायरवॉल्स असतील पर्सनल फायरवॉल ते ऑन करून ठेवणं. बॅकअप इम्पॉर्टंट फाईल्स. म्हणजे तुमचे जे काही इम्पॉर्टंट फाईल्स आहेत त्यांचा बॅकअप घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचे हे सायबरचे सिक्युरिटीचे काही सेफ्टी ऍक्शन्स आहेत की ज्या त्याच्यामध्ये फॉलो करणं गरजेचं आहे. हे घरी सायबर सिक्युरिटी ऍट होम. म्हणजे घरी तुम्ही कुठल्या प्रकारची काळजी त्याच्यामध्ये घेऊ शकता. Physically secure your computer by using security cables and locking doors and windows in the dorms and off-campus housing. पण ते फिजिकली तुम्ही तुमच्या कम्प्युटर त्याच्यामध्ये सिक्युअरली ठेवणं गरजेचं आहे किंवा केबल्स जे असतील तुमच्या किंवा लॉकिंग डोअर्स असतील किंवा विंडोज असतील तर त्यामध्ये मेंटेन करणं तुम्हाला गरजेचं आहे. नेक्स्ट अवॉइड लिव्हिंग युअर लॅपटॉप अनसुपरवाइज्ड अँड plain view in the library or coffee house or in your car, dorm room or home. म्हणजे तुमचं जे काही कम्प्युटर असेल किंवा मशीन असेल तर त्याच्यामध्ये ओपन करून म्हणजे त्याच्यामध्ये लॉक न करता तुम्ही तसंच ओपन ठेवला तर त्याच्यामध्ये क्राईम त्याच्यामध्ये घडू शकतो. ते तुम्ही ते अवॉइड केल्या पाहिजे की जेणेकरून तुमचा डेटा असेल किंवा तुमचं मशीन असेल तर ते कोणालाही इझिली ऍक्सेस करता नाही आलं पाहिजे. Set up a user account and password to prevent unauthorized access to your computer files. म्हणजे तुमच्या फाईल्सला ऍक्सेस कोणालाही करता येऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या कम्प्युटरला पासवर्ड ठेवणं गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन ऑफ सायबर क्राईम्स बाय फर्म्स अँड इंडिव्हिज्युअल. म्हणजे इंडिव्हिज्युअल पर्सन. आता आपण हे बघितलं जे कुठं आहे की तुमच्या घरी तुमच्या पर्सनल ह्याला तुम्ही त्या कशा प्रकारचा तुम्ही त्याच्यामध्ये सिक्युरिटी मेजर्स त्याच्यामध्ये फॉलो करू शकता की त्याच्यामध्ये ते बघितलं. नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन ऑफ सायबर क्राईम्स बाय फर्म्स अँड इंडिव्हिज्युअल. म्हणजे काही ऑर्गनायझेशन असतील किंवा इंडिव्हिज्युअल पर्सन असेल त्यांनी त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन सायबर क्राईमचं कशा प्रकारे करता येऊ शकतं. प्रोटेक्ट युअर क्रेडिट कार्ड्स अँड बँक अकाउंट्स. म्हणजे बँक अकाउंट्स असतील किंवा क्रेडिट कार्ड असतील तर ते प्रोटेक्ट करणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. दिस इज अ कॉमन एरिया ऑफ फ्रॉड ऑर फॉर एव्हरीवन from sole proprietors to employee based firms.
start by separating your personal banking and credit cards from your business accounts. This will ensure fraudsters don't get their hands on your money. Separating your accounts will also make it easier to track your business expenses and report deductions on your tax return. म्हणजे तुमचे क्रेडिट कार्ड्स असतील किंवा बँकिंग अकाउंट्स असतील तर त्यांना तुम्ही प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही अकाउंट आहेत, पर्सनल अकाउंट, बँकिंग अकाउंट असतील किंवा क्रेडिट कार्डची काही इन्फॉर्मेशन असतील तर ते सेपरेट करणं किंवा ते फ्रॉडस्टरच्या त्यांना सापडली नाही पाहिजे किंवा त्यांच्या हाती न लागली पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये सेफ्टी मेजर्स घेणं गरजेचं आहे. मेक शुअर यू यूज युअर कार्ड वाइजली. Don't hand over your plastic or your card number to employees or companies with which you don't have a familiar relationship. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कुणाही तुम्हाला तुमचे कार्ड्स असतील किंवा पासवर्ड तुमच्या जे काही फॅमिलियर रिलेशनशिप नसतील त्यांना देऊ नका. सिक्युअर युअर आयटी इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर कशा प्रकारे सिक्युअर करता येऊ शकतं. एव्हरी बिझनेस ओनर शुड इन्व्हेस्ट इन अ फायरवॉल एज वेल एज अँटीव्हायरस, मालवेअर अँड स्पायवेअर डिटेक्शन सॉफ्टवेअर. ठीक आहे, म्हणजे फायरवॉल किंवा अँटीव्हायरस त्याच्यामध्ये इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. बॅकिंग अप इज ऑल्सो अ मस्ट अँड विल मेक इट अ लॉट इजियर फॉर यू टू कंटिन्यू वर्किंग इन द इव्हेंट ऑफ सायबर अटॅक. सायबर अटॅक झाला की तुम्ही त्याच्यामध्ये बॅकअप घेणं किंवा प्रत्येक डेली तुम्ही बॅकअप घेणं गरजेचं असतं. हॅव अ पासवर्ड पॉलिसी. Another easy step you can take to protect your IT system is to institute a password policy. Make sure you and your employee change them regularly. 3 महिने किंवा 2 महिन्यानंतर ते पासवर्ड चेंज करणं त्याच्यामध्ये एक चांगला सवय आहे. त्याच्यामध्ये सेट रूल्स दॅट इन्श्युअर passwords are complex, that is contain one uppercase letter, one number and must be a minimum of 8 characters. म्हणजे पासवर्ड तुमचा जो काय होतं जे काही त्याच्यामध्ये स्टँडर्ड रूल्स आहेत त्याच्यामध्ये फॉलो केले पाहिजेत. यूज डिफरंट पासवर्ड्स फॉर डिफरंट ऑनलाईन अँड सिस्टीम अकाउंट्स. म्हणजे तुमचे जे काही ऑनलाईन अकाउंट्स असतील किंवा सिस्टीम अकाउंट्स असतील त्याला वेगळ्या प्रकारचे अकाउंट्स तुम्ही एकच पासवर्ड सगळीकडे यूज न करता प्रत्येक ह्याच्यासाठी सेपरेट पासवर्ड ठेवलेले चांगले. एज्युकेट युअर स्टाफ. म्हणजे ऑर्गनायझेशन असतील तर ऑर्गनायझेशन मधल्या स्टाफला एज्युकेट करणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. एम्प्लॉईज आर परहॅप्स युअर बिगेस्ट पॉइंट ऑफ व्हल्नरेबिलिटी व्हेन इट कम्स टू फ्रॉड, बट दे आर ऑल्सो युअर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स. म्हणजे एम्प्लॉईज तुमचे त्याच्यामध्ये बिगेस्ट पॉइंट ऑफ व्हल्नरेबिलिटी, म्हणजे तिथूनच तुमचा डेटा हे लीक होऊ शकतो किंवा तिथूनच सायबर क्राईम घडू शकतात किंवा तिथंच तुमचा डिफेन्स पण होऊ शकतो. इनिशिएटिव्ह. आता हे काय नेक्स्ट इनिशिएटिव्ह टेकन बाय दी गव्हर्नमेंट फॉर प्रमोटिंग सायबर सिक्युरिटी. तर गव्हर्नमेंटने काय याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत की जेणेकरून हे सायबर सिक्युरिटी त्याच्यामध्ये प्रमोट केले जाऊ शकते. त्याच्यामध्ये इंडिया हॅज स्टार्टेड मेनी गुड इनिशिएटिव्ह अँड फॉर्म्युलेटेड बाय रिचिंग पॉलिसीज इन द field of cyber security. However, their actual implementation is still missing and thereby making all these efforts futile. For instance, the cyber security policy and the national security policy of India have been declared, but their actual implementation in the cyber field is still missing. As a result, the cyber security of India is at great peril. म्हणजे गव्हर्नमेंटने काय सायबर सिक्युरिटीचे रूल्स किंवा त्याच्यामध्ये फॉलो केलेले आहेत पण त्याचं जे काय ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन आहे तर ते त्याच्यामध्ये अजून झालेलं नाही. हे त्याच्यामधले काय हे आहेत त्याच्यामध्ये ऍज अ नोटेड अर्लियर द नीड फॉर सायबर सिक्युरिटी हॅज बीन इन्क्रीजिंगली इव्हिडेंट इन दी पास्ट 2-3 years. In this regard, Mr. Gulshan Rai was appointed as India's first ever national cyber security coordinator in May 2013. Following are the initiatives taken by the government. National Cyber Security Policy 2013. एक्झिस्टिंग काउंटर सायबर सिक्युरिटी इनिशिएटिव्ह. म्हणजे गव्हर्नमेंटने काही ऍक्ट ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह त्याच्यामध्ये घेतलेले आहेत की जेणेकरून त्याच्यामध्ये नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटर NIC सेंटर त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलं आहे. प्रीमियर ऑर्गनायझेशन प्रोव्हाइडिंग
network backbone and e-governance support to the central government, state government, union territories, districts, and other government bodies. It provides wide range of information and communications technology services, including nationwide communication. म्हणजे NIC ते आपण म्हणतो नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर, ह्याचं त्याच्यामध्ये एक्झिस्टन्स मध्ये आलेलं आहे किंवा त्याचं स्थापना केलेलं आहे की जे त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटीच्या रिलेटेड ते इनिशिएटिव्ह घेतलेला आहे गव्हर्नमेंटने. इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, त्याला सर्ट इन म्हणतो आपण त्याला, याच्यामध्ये अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह आपल्या गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत. इंडो US सायबर सिक्युरिटी फोरम, अशा प्रकारचे ते पण त्याच्यामध्ये 2001 मध्ये सेटअप केलेलं आहे. सेटिंग अप इंडिया इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड अनालिसिस सेंटर, त्याला आपण आयजॅक म्हणतो. ठीक आहे, अशा प्रकारचे काही इनिशिएटिव्ह आहेत की जे गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत आपल्या. हे या लेक्चरमध्ये आपण त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी किंवा सायबर क्राईम म्हणजे काय ते बघितलं. त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे, त्याच्यामध्ये सायबर क्राईम पनिशेबल कुठल्या प्रकारचे आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अटॅक्स जास्त याच्यामध्ये आहे, सायबर लॉ म्हणजे काय बघितलं आपण त्याच्यामध्ये. नंतर हे काय सिक्युरिटी लॉज कुठले कुठले आहेत ते बघितले. नंतर त्या सायबर लॉची गरज काय आहे किंवा कशासाठी ती गरज पडली, आणि इंडियामधले कुठले लॉज त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये आहेत किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शिक्षा होऊ शकते. ठीक आहे, तर हे आपण त्याच्यामध्ये ह्या लेक्चरमध्ये बघितलं. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू.